त्यानंतर ह्या चित्रपटाचं, ह्या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं ज्या वेळेला निघालं आणि खूप प्रसिद्ध झालं, हे गाणं सगळ्यांना आवडायला लागलं. त्यानंतर त्यांच्यावर श्रीनिवास खळे यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी काही मंडळी श्रीनिवास खळे यांच्यावर, तर ते म्हणाले छे मी तर एकदम साधा माणूस आहे, पुस्तक वगैरे माझ्यावर लिहिणं काही बरोबर नाही, असं करून त्यांची पाठवणी केली. परंतु त्यानंतर मात्र त्या लोकांनी लता दीदींना रिक्वेस्ट केली, विनंती केली की तुम्ही त्यांना तयार करा, खळ्यांवर आम्हाला पुस्तक लिहायचं आहे. लता दीदींनी खळ्यांना फोन करून आपल्या घरी बोलावून घेतलं आणि खळ्यांना म्हटलं तुम्ही का तयार नाही आहात. तर खळे म्हणाले छे माझ्याकडे एवढं काही, मी तितका काही मोठा नाही, माझ्यापेक्षाही अजून खूप मोठी मंडळी आहेत की ज्यांच्यावर पुस्तक करावं असं. लता दीदींनी फक्त एकच सांगितलं की काही गरज नाही 100 गाणी करायची, या चिमण्यानं एक गाणं केलं ना, हे सुद्धा खूप आहे तुमच्यावर पुस्तक लिहायला, इतकं ते सुरेख गाणं आहे, अतिशय सुरेख गाणं आहे. पंडित भवानी शंकर आणि हृदयनाथ लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं घेऊन येत आहेत गेले ते दिन गेले, रवींद्र सर. रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले ते कदंब तरुला बांधून डोला उंच खालती झोले कदंब तरुला बांधून डोला उंच खालती झोले परस्परांनी निर्मल भावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे निर्मल भावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे तुम्ही मिळून
रचुनी त्यांचे चेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले ते दिन गेले ते दिन वा वा खूपच सुंदर.